डॉक्टर आनंद नाडकर्णी. मनोविकासाचं स्वप्न पाहणारे, स्वप्न जगणारे आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे डॉक्टर. त्यांचे शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट हे मला भावलेले पुस्तक. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या निधनाची बातमी वाचली. पुन्हा एकदा ते पुस्तक डोळ्यासमोर आले. त्यांना भावांजली म्हणून या पुस्तकाबद्दल बोलावं असं वाटलं. सायकियाट्रिस्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे ठरवले तेव्हा गुरुजन व वडिलांचा पाठिंबा पण आईचा विरोध होता. मात्र ते या विषयात प्रथम आले, त्यांना गोल्ड मेडल मिळाले आणि त्यांचा निर्णय योग्य ठरला. मनाचे वेगवेगळे पैलू असतात, तसं त्यांचं कामही विविध प्रकारचं आहे. त्यांच्या कामाचा आवाका पाहून वाटतं की अनेक जन्मात करता येणार नाही एवढं काम त्यांनी एका जन्मात केलं. ते डॉक्टर होते, त्याप्रमाणे लेखक, कार्यकर्ता, संयोजक व कलाकारही होते. शरीराच्या आजाराप्रमाणे मनाचेही आजार असतात. त्यावर उपचार करून तणावांना झेलण्यास माणसांना तयार करणे हे ध्येय ठेवून डॉक्टर आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांची IPH ही मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था हजारो लोकांच्या शुभेच्छा व सहकार्यातून काम करते. त्यांचे काम हे टीमवर्क आहे हे ते नम्रतेने व कृतज्ञ भावाने नमूद करतात. या संस्थेचं स्वप्न त्यांनी शिकत असताना हॉस्टेलच्या एका खोलीत बसून लिहून काढलं होतं. सुरुवातीच्या काळात KEMमध्ये दारूचे व्यसन असलेल्या रुग्णांबरोबर त्यांनी काम केलं. त्यांची कामाची उत्तम पद्धत पाहून त्यांच्या सरांनी KEMच्या डीनना भेटायला सांगितले. डॉक्टरांसाठी लेक्चरर इन्चार्ज डी ॲडिक्शन ही पोस्ट मान्य करून घेऊन त्यांना रुजू करून घेण्यात आले. त्यांचं गर्दग्रस्तांसाठी काम सुरू झालं आणि समाजात ड्रग्जचा प्रसार रोखण्यासाठी त्याला नाही म्हणण्याची ताकद यायला हवी, व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम हवे असं त्यांना प्रकर्षाने वाटलं. यासाठी विविध स्तरांवर खूप ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम त्यांनी केले. या कामासंदर्भात डॉक्टर सुनीता व अनिल अवचट अधिक जवळ आले. त्यातून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची पुण्यात स्थापना झाली. ती प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे व सुनीताबाई यांनी दिलेल्या देणगी. डॉक्टर त्या ठिकाणी विश्वस्त होते. बालमधुमेहींसाठी ज्युव्हेनियल डायबेटिक फाउंडेशन स्थापन केले. त्यामध्ये बालमधुमेहींच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला. मुलं आजाराबरोबर मैत्री करायला शिकली. नोकरीऐवजी प्रॅक्टिस करावी हा गुरूंचा सल्ला व त्यांच्या मनाचा कल यामुळे स्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सुरुवातीला अनेकांची मोलाची मदत झाली. मानसोपचाराच्या कामाला संस्थात्मक रूप द्यायचे ठरवले तेव्हा सुदृढ मन सर्वांसाठी हे मूलभूत उद्दिष्ट होतं. समाज आणि मानसिक आरोग्य यात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, गैरसमजुती दूर करण्यासाठी लोकांचा सहभाग हवा. त्यासाठी संस्था काम करणार होती. संस्थेच्या कामासाठी निधी उभारताना खूप अडथळे आले, पण संस्था स्वयंपूर्ण बनवण्याचं स्वप्न विरलं नाही.
वैयक्तिक आयुष्यातील तणावावर मात करण्यासाठी त्यांनी विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचा अभ्यास करून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रथम विवाह अयशस्वी ठरला. त्या कठीण काळात निरपेक्ष प्रेम करणाऱ्या जवळच्या माणसांचा आधार होता. संस्थेचे अनेक उपक्रम चालू होते. कॉर्पोरेट जगातील नियमित प्रशिक्षण वर्गामुळे पैसे मिळू लागले. संस्था स्वयंपूर्ण झाली. समाजासाठी अनेक उपक्रम निःशुल्क राबवता आले. कालांतराने त्यांच्याच क्षेत्रातील सविता यांच्याशी विवाह झाला. त्यांनी खूप सांभाळून घेतल्यामुळे झोकून देऊन काम करता आले. संस्थेच्या प्रचंड उपक्रमशीलतेतून संस्थेच्या आवाहन विभागाने तयार केलेल्या दृकश्राव्य साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. सायकियाट्री क्षेत्रातलं मोठं व्यक्तिमत्व डॉक्टर विक सरांनी त्यांना पीपल्स सायकियाट्रिस्ट ही यथार्थ पदवी दिली. कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रपतींना आमंत्रणासाठी पाठवलेल्या पत्राच्या आधारे त्यांना राष्ट्रपतींनी भेटायला बोलवले. डॉक्टरांकडून कामाची माहिती घेतल्यावर त्यांच्या खांद्यावर थोपटून कीप अप द गुड वर्क असे म्हटले. हा आशीर्वाद आनंद देऊन गेला. डॉक्टरांकडे मनोविकार, मानसिक तणाव, मनोविकास या तीनही स्तरावर 3 ते 90 वयोगटातील मंडळी सल्ल्यासाठी येते. औषधोपचार व समुपदेशन यांचा यशस्वी संयोग त्यांनी केला. जिथे योग, संमोहन मदत करतील अशा ठिकाणी त्याचीही योजना केली. स्क्रिझोफ्रेनिया या गंभीर मनोविकारात अवास्तव विचार, भास, दुष्टभ्रम असे टप्पे येत राहतात. त्यासाठी औषधोपचार व कुटुंबियांचे प्रबोधन केले. पेशंट म्हणजे शुभार्थी. ज्यांनी आजारावर मात केली त्यांच्यासाठी द्विज पुरस्कार सुरू केले. काळजी घेणाऱ्या कुटुंबियांसाठी म्हणजे शुभंकर त्यांची निष्ठा व सेवा यासाठीही पुरस्कार सुरू केले. स्क्रिझोफ्रेनियावर आधारित देवराई हा चित्रपट निर्माण झाला. देवराईच्या सावली हे पुस्तकही लिहिले. डॉक्टरांच्या मते उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळण्यासाठी मनोविकार तज्ज्ञ व रुग्ण यांचा प्रथम संपर्क लवकरात लवकर होणे आवश्यक असते. हा आजार लपवून ठेवला जातो. उपचार घेणं कमीपणा मानला जातो, कारण मानसिक आजार कलंक मानला जातो. मानसिक तणावाखाली असणाऱ्या व्यक्तींना मदत म्हणून दूरध्वनी सुसंवाद सेवा मैत्र या नावाने 1998 पासून सुरू झाली. कुमारवयीन मुलांना लैंगिक शिक्षण व विकासाचे सर्वच प्रमुख विषय हे जिज्ञासा प्रकल्प सुरू करून घेण्यात आले. तसेच करिअर मार्गदर्शन, माहिती व खेळाडू माहिती व सल्ला देण्यासाठी वेध कार्यक्रम हा अतिशय लोकप्रिय झाला. खेळाडूंसाठी मिशन एक्सलन्स, शिक्षकांसाठी शिक्षक प्रबोधिनी, आकलन हा स्वविकासाचा लोकप्रिय अभ्यासक्रम याचा अनेकांना उपयोग झाला. IPHची स्वतःला जागा मिळताना अनंत अडचणी आल्या, पण अनपेक्षितपणे मदत करणारे हात आले. प्रत्यक्ष स्वतःच्या जागेत जातानाच्या भावना त्यांच्याच कवितेच्या ओळीत. एकही नव्हता आशेचा क्षण, सरणार कधी नवते रण, तरी अंतरी सूर्याचे कण, म्हणून आज हा सोन्याचा क्षण. कुटुंब व्यवस्था मानसिक आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते
यासाठी कालसुसंगत कुटुंब व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून मानस परिसराची कल्पना पुढे आली. विविध प्रशिक्षण, व्याख्याने या संदर्भात येणाऱ्या प्रश्नांसाठी डॉक्टरांनी विविध ग्रंथांचा अभ्यास केला, पुस्तके लिहिली. डॉक्टरांच्या दृष्टीने साऱ्या धर्मांचं मूलतत्व व्यक्तीबरोबर समाजाचा विकास हेच आहे. इतकी विविध कामे करण्यासाठी वेळ कसा मिळतो याबाबत त्यांनी मांडलेला विचार महत्त्वाचा आहे. एखादी प्रेरणा ध्यास बनते तेव्हा आपल्या उद्दिष्टासाठी वेळेचा पुरेपूर वापर केला जातो. अनेक पर्यायांपैकी एक पर्याय निवडताना त्याची किंमतही द्यावी लागते. काही वेळा काही गोष्टींना ठामपणे नाहीही म्हणावे लागते. डॉक्टर व त्यांची पत्नी दोघांनाही गरजा कमी असणं हे स्वाभाविक वाटतं. त्यामुळे आर्थिक प्राप्ती हा मुख्य मुद्दा कधीच नव्हता. पुस्तकाच्या शेवटी ते म्हणतात, अजूनही शिकण्याची प्रेरणा प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण पुस्तक वाचताना हे जाणवतं की त्यांनी अनेक क्षेत्रात काम केलं. सर्व कामांवर सारखंच प्रेम केलं. प्रत्येक ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवला. डॉक्टरांच्या मते समाज हा विठ्ठल आहे. ज्याच्याकडून घ्यायचं त्याला सुबक करून द्यायचं. डॉक्टर आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्या कामातून, पुस्तकांमधून ते आपल्याला भेटतच राहतात.